अमरावती शहरातील स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि विकास कामांबाबत आता मनपा प्रशासन अधिक ऍक्शन मोडमध्ये आले आहे. महानगरपालिका आयुक्त डॉक्टर मंगेश गोंदावले यांनी आज गाडगेनगर परिसर, नवसारी कचरा स्पॉट आणि नवसारी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सची पाहणी करत अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दात सूचना दिल्या. शहरातील स्वच्छतेबाबत कोणताही हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. अमरावती महानगरपालिका आयुक्त डॉक्टर मंगेश गोंदावले यांनी गुरुवारी गाडगेनगर परिसरात भेट देत स्वच्छता आणि नागरी सुविधांचा आढावा घेतला. पाहणीची सुरुवात संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी परिसरातील नगरसेवकांनी विविध नागरी समस्या, स्वच्छता आणि विकास कामांबाबतच्या अडचणी आयुक्तांसमोर मांडल्यात. समस्या ऐकून घेतल्यानंतर संबंधित विभागांना तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिलेत. संत गाडगेबाबांच्या स्वच्छतेच्या विचारांचा आदर्श ठेवून शहरातील प्रत्येक परिसर स्वच्छ आणि आरोग्यदायी ठेवण्याचे आवाहन त्यांनी केलेत. यानंतर आयुक्तांनी नवसारी येथील कचरा स्पॉटची पाहणी केली. कचरा संकलन, विल्हेवाट आणि व्यवस्थापनाची संपूर्ण प्रक्रिया तपासून नियमित देखरेख ठेवण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. परिसरात कचरा साचून राहू नये, नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये आणि व्यवस्थापन अधिक शिस्तबद्ध पद्धतीने व्हावेत, याकरिता विशेष भर देण्याचे निर्देश देण्यात आलेत. त्यानंतर नवसारी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये सुरू असलेल्या कामांचा आढावा घेत आयुक्तांनी प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्यास सांगितले. नागरिकांना दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करण्याचे आदेश त्यांनी दिलेत. विविध विभागांच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधताना प्रत्येक कामाचे योग्य नियोजन, विभागातील समन्वय आणि नियमित आढावा घेण्याचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केलेत. शहरातील स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि सार्वजनिक सुविधांबाबत कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा देत अमरावती अधिक स्वच्छ, सुंदर आणि सुविधायुक्त बनवण्याकरिता सर्वांनी जबाबदारीने कामे करण्याचे आवाहन आयुक्त डॉक्टर मंगेश गोंदावले यांनी केलेत. गाडगेनगर पासून नवसारीपर्यंत स्वच्छता आणि विकास कामांची थेट पाहणी करत आयुक्त डॉक्टर मंगेश गोंदावले यांनी प्रशासनाला स्पष्ट संदेश दिला आहे. आता या निर्देशानंतर प्रत्यक्षात कामांचा वेग वाढतो का आणि नागरिकांच्या समस्या कितपत मार्गी लागतात, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.